बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनाबद्दल। आणि 9 सप्टेंबर 2025ला एक GR आलेला आहे। GR काय आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। बांधकाम कामगारांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे, तर व्हिडिओला संपूर्ण नक्कीच पहा। काय फायदा होणार आहे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बांधकाम कामगारांना 9 सप्टेंबर 2025 रोजी एक GR आला आहे। GRचं काय आहे सविस्तर माहिती आपण सांगणार आहोत। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत कामगारांना स्थानिक नियंत्रण समिती व विभागीय सनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत। आता मित्रांनो, हे सहसमिती काय आहे, सनियंत्रण स्थानिक समिती काय आहे, सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, इथं पाहू शकता स्क्रीनवरती शासन निर्देश आलेला आहे, शासन निर्णय झालेला आहे। बांधकाम कामगारांना एकात्मिक कल्याण मंडळाच्या व्यवस्थापन प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण लाभाच्या DBT इन मनी अर्जावर निर्णय घेण्याकरिता स्थानिक सनियंत्रण समिती व विभागीय सनियंत्रण समिती गठीत करण्यास सादर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण बांधकाम कामगारांना स्थानिक एक समिती भेटणार आहे। त्या समितीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे जे रिन्युअल आहेत, जे फॉर्म ॲप्लिकेशन असतील, जे न्यू रजिस्ट्रेशन असतील किंवा रिन्युअल असतील, किंवा बांधकाम कामगारांची क्लेमचा फॉर्म असेल, कोणतीही योजनाचा फॉर्म असेल, तर आता एका महिन्यामध्ये मंजूर होणार आहेत, मंजुरी मिळणार आहे। मित्रांनो, स्थानिक आमदार विधानसभा यांचे अध्यक्ष असणार आहेत या कमिटीचे। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना एका महिन्यामध्ये सर्व कामे होईल असे आश्वासन बांधकाम कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर यांच्याकडून देण्यात आलेले आहे। पुढील समितीचे सदस्य सचिव, कामगार आयुक्त, सहकार कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, कार्यसमिती काय आहे, बांधकाम कामगारांची जे कामे तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर तुमची जे डाटा आहे, तुमची जे एक फाईल तयार करण्यात येईल आणि ते फाईल आमदारच्या समोर ठेवण्यात येईल। म्हणजेच माननीय आमदार जे स्थानिक विधानसभा क्षेत्रातील असतील त्यांच्यासमोर ते फाईल, ते तुमचे जे क्लेमचे फॉर्म आहेत ते त्यांच्यासमोर सादर करण्यात येतील। त्यांनी मग त्याच्यावर निर्णय घेतील की बांधकाम कामगारांना पैसे द्यायचे की नाही, क्लेम मंजूर करायचे की नाही, फॉर्म रिन्युअल करायचे की नाही, सविस्तर निर्णय ते स्वतः घेतील। आणि त्याच्यानंतर बांधकाम कामगारांना एका महिन्याचे आत क्लेमचा पैसा भेटणार आहे असं सांगण्यात येत आहे यूट्यूबवर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये। पण मित्रांनो, तुमचं मत काय आहे नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा। जर ही समिती जर बनली तर बांधकाम कामगारांना फायदा होणार की नुकसान? कारण बांधकाम कामगारांना जे ऑनलाईन प्रोसिजर आहे ते ऑनलाईन केल्यानंतर पुन्हा आमदार लेवलला, आमदारच्या जे समिती होईल त्या समितीला तुमचा प्रस्ताव सादर करण्याची काय गरज पडली शासनाला, हे नक्कीच सवाल इथं निर्माण होतो। तर मित्रांनो, एखाद्या समितीला अध्यक्ष सदस्य यांना कमी करणे किंवा त्याऐवजी त्या व्यक्तीस अध्यक्ष म्हणून नोंदवणे हे सक्षम अधिकारी शिफारस घेऊन मंडळास प्रस्ताव सादर करावा। तर मित्रांनो, सदर समिती केवळ एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण लाभाच्या DBT इन मनी प्राप्त होणाऱ्या अर्जावर निर्णय घेईल। समिती कार्यक्षेत्रातील मंजूर झालेल्या नोंदणी नूतनीकरण लाभ वाटप DBT इन मनीच्या अर्जाची आवश्यकतेनुसार पुनर्विलोकन करावयाचे अधिकार समितीस राहतील। तर मित्रांनो, नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा, जे GR जे आलेला आहे 9 सप्टेंबर रोजी, काय हे बांधकाम कामगारांच्या हिताचा आहे का, हे आपण आपलं मत नक्कीच कळवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।